टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत। अमोल मिटकरीजी, पुन्हा एकदा तुम्ही एक नवीन ट्विट केलंय। सातत्यानं लक्ष्मण हाके विरोधात तुम्ही ट्विट करताना पाहायला मिळतंय। सातत्याने मला काही शौक नाही आहे बोलायचा। तो भुंकत राहतो तर त्याला उत्तर दिलं पाहिजे। तो सोडलेला भुंकणारा श्वान कुत्रा आहे। अरे ज्या माणसाचं ज्या मालकाचं खाल्लं त्याच्याशी तर इमान राहा। आमच्यावर बोलतो माकड तोंड्या। आता का बोलू का त्याला शिव्याची लाखोडी वाहू? महादेवराव जानकरांच्या तालमीत हा तयार झालाय ना। महादेवराव जानकरांसोबत मागं पुढं फिरून त्याची ओळख झाली। आता ते मी जे ट्विट केलं मला काही शौक नाही आहे, पण जानकर साहेबांबाबतीत त्यानं कुठे नेऊन ठेवलाय माझा रासपसाठी शेकडो रासप सैनिकांनी हाडाची काढ केली। वाघासारखी डरकाळी फोडणारा माझा नेता कुठं आहे? अरे तुला घडवलंय जानकर साहेबांनी। प्रवीण बंडगर तो त्यांचा कार्यकर्ता, बिचारा गरीब कार्यकर्ता, ओबीसी कार्यकर्ता, धनगर समाजातला बांधव आमचा, त्याचे पैसे थकवले यांनी। आणि हा काय नाकानं कांदे सोलतोय। त्याच्यामुळे तो भुंकत राहतो आणि त्याच्या भुंकण्याचे अनेक म्हणजे आता जसं जसं येतंय मी तसं टाकतो। अनेक काही गोष्टी आहेत, पण मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे, महाराष्ट्र आता मी स्वतः आता आमच्या कमिटीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये हे दाखवा, हे पकडाय अनुसूचित जाती कल्याण समिती आज सादरीकरण होतं त्याचं। किती निधी कोण्या खात्याला कसा आहे हे त्याच्यामुळे त्या माकड तोंड्याला दाखवा। 2025-26 करता मंजूर नितवे अर्थसंकल्पीय तरतूद व खर्चाचा तपशील अनुसूचित जाती उपाययोजना 22,658,00,000 खुद्द विभाग, इतर विभाग, जिल्हा वार्षिक योजना, एकूण अर्थसंकल्पातील तरतूद, वितरित तरतूद, एकूण अर्थसंकल्पीय निधीचे प्रमाण, खर्च, राज्यस्तरावरच्या योजनांचे आढावे, याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, अनुसूचित जातीतील मुले व मुलींच्या करता शासकीय वसतिगृहे सुरू करणे, हे त्या माकड तोंड्याला कोणीतरी दाखवा। अक्कल नसल्यासारखं काहीतरी बोलत राहतो। विषय मूळ असा आहे की ओबीसी SC ST व्हिजेंटीच्या संदर्भामधला जो काही तो विषय घेऊन जातो तो प्रश्न विचारणं सरकारला। तुला कमीपणा वाटत असेल अर्थमंत्र्यांना भेटायला तर मुख्यमंत्र्यांना भेट, पण निदान महाराष्ट्राचे प्रश्न काय ते समजून घे। लोकाला आता खरीपाच्या पेरणीची पडलेली आहे आणि हा बिनडोक हा काही ना काही भुंकत राहतो। त्याच्यामुळे हा जानकर साहेबांचा झाला नाही, आता ओबीसींचा काय होणार? हा बेवकूफ आहे, नालायक आहे, विकृत आहे, पागल आहे। महिला आयोगाच्या संदर्भात सातत्यानं आता प्रश्न उपस्थित केले जातात। तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, परंतु त्या कुठेतरी राजकीय भूमिका घेतात आणि महिलांना न्याय देत नाही असं महाविकास आघाडीमधल्या महिला नेत्यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या आता नेमक्या कोणी म्हटलं ते बघावं लागेल। सातत्याने त्या एकाच व्यक्तीला टार्गेट करताना दिसत आहेत। म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे। हुंडाबळीचं प्रकरण आहे। त्यामध्ये जे काही नियमानुसार करायचं होतं ते सगळं सरकार म्हणून सरकार करते। राज्य महिला आयोगाने त्याचं काम केलं आहे, पण असं असताना तो विषय थोडासा बाजूला राहतो आणि मग रुपालीताई चाकणकरांना टार्गेट। अशा प्रकारे ज्या काही महाविकास आघाडीच्या आमच्या भगिनी आहेत त्यांना फक्त रुपालीताई चाकणकरांना याच्याकरता टार्गेट करायचं असेल की राज्य महिला आयोगावर पहिल्यांदा आणि त्यांना दुसऱ्यांदा पण संधी मिळाली। त्यांनी आयोग आपल्या दारी ही संकल्पना राज्य महिला आयोगाच्या इतिहासात प्रत्येक जिल्ह्यात पहिल्यांदा राबवली। त्यांचं असं योगदान नाकारता येणार नाही, पण काहीतरी मला असं वाटते की जाणीवपूर्वक कोण्या व्यक्तीला टार्गेट करायचं आणि दुसरीकडे आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी म्हणायचं, हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे। अशा प्रकारे कोणालाही टार्गेट करायचं, एखाद्याला मानसिक त्रास होईल अशा प्रकारे कोणी वागू नये। शेवटी त्या महिलांचा तो विभाग आहे, मी काही त्यात अधिक बोलणं योग्य नाही, पण एवढं सांगतो की याच्यामध्ये जाणीवपूर्वक राजकीय हस्तक्षेप होऊन रुपालीताईंना टार्गेट करण्याचं एक सूत्रबद्ध नियोजन बऱ्याच दिवसांपासून चालू असल्याचं दिसतंय। परंतु रुपाली चाकणकरांच्या संदर्भात त्या महिला नेत्या सगळ्या म्हणतात की त्यांची Y+ सिक्युरिटी त्यांना खरं तर गरजेची आहे का? वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात मयुरी जगताप जी मोठी सून होती हगवणे कुटुंबातली, तिने देखील तक्रार दिलेली असताना महिला आयोगाकडनं कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीये। माझ्यावरती जळतात, विरोधकांना चिल्लर म्हणणं,
हे कितपत महिला आयोगाच्या अध्यक्षांचं म्हणणं योग्य आहे? आज महिला आयोगामध्ये खाली सदस्य नाही, त्यामुळे आज उपसभापतींनीच थेट बैठक जी आहे नीलम गोरेंनी ती आज विधानभवनात बोलवली आहे. हे बघा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या अधिकारात ज्या गोष्टी येतात त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचं, म्हणजे त्या काही जागा, रिक्त जागा भरण्याचं जे काही असेल ते त्यांच्या अधिकारातला विषय आहे. दुसरा विषय राहिला त्यांच्या Y+ सुरक्षेचा. तर राज्य महिला आयोगाला एक राज्यमंत्री पदाचा दर्जा टाईपच ते पद असतं, सरकारचं पद असतं, त्याच्यामुळे तो तसा दर्जा त्या पदाला असेल. मग बाकीच्यांच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. आज उपसभापती नीलमताईंनी आढावा घेतला आहे की काही तक्रारी येतात, त्या तक्रारीवर अंमलबजावणी होत नाही, त्यामागं काय नेमकं कारण आहे किंवा त्यामागची काय कारण मीमांसा आहे हे मी सांगू शकणार नाही. हे राज्य महिला आयोग अधिक चांगल्या पद्धतीने सांगेल. परंतु एक विषय असा आहे, असीम सरोदे यांनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या पत्नीला आणि बहिणीला देखील महिला आयोगाची ऑफर जी आहे ती रुपाली चाकणकर यांच्याकडनं देण्यात आलेली होती, परंतु त्या बदल्यात त्यांनी पक्षात यावं अशी देखील अट जी आहे ती त्यांच्याकडनं घालण्यात आलेली होती. असा थेट गंभीर मुद्दा जो आहे तो असीम सरोदेंनी उपस्थित केलेला आहे. असीम सरोदे एक वकील आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत. नाही, असं आहे की त्यांनी काय आरोप करावे आणि त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे त्यांच्यापेक्षा, मला असं वाटतं माझ्यापेक्षा हे रुपालीताई चाकणकरच सांगू शकतील. मला वाटत नाही की तशी ऑफर त्यांच्या बहिणींना वगैरे दिल्या गेली असेल. पण ठीक आहे, असीम सरोदे सांगतायत, ते सरकारी वकील आहेत, त्यांच्या पण वेगवेगळ्या म्हणजे वकील आहेत ते, त्यांच्या पण वेगवेगळ्या राजकीय म्हणजे भूमिका राजकीय पण त्यांची राहिलेली आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही सर्व एकाच महिलेला ज्या पद्धतीने टार्गेट करतायत ना, हे पण महाराष्ट्र पाहतो आहे. त्याच्यामुळे मूळ कारण काय आहे, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर ही गोष्ट सुरू झाली. ठीक आहे, काही महिलांच्या तक्रारी होत्या, त्यावर काही अंमलबजावणी झाली नसेल महिला आयोगाकडून, म्हणून काही लोकांनी रोष व्यक्त केला. आता ते पदभरती नाही, मग त्यांना पदावरून हटवा आणि सगळे एकत्र येत आहेत. त्यात असीम सरोदे सारख्यांनी पण यावं आणि म्हणावं राज्य महिला आयोगात ते काही कामाचं नाही, कुचकामी आहे. तर मला असं वाटतं की आता काय बोलावं, म्हणजे एखाद्या महिलेला चौफेर ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस मनस्तापातून एखादं वाक्य त्यांच्याकडून आलं असेल रुपालीताईंकडून. पण रुपालीताई चाकणकरांनी ज्या पद्धतीनं राज्य महिला आयोगाचं काम करताना राज्यभर आम्ही पाहिलं ते आम्ही समाधानी आहोत. यापूर्वी असं महिला आयोगाचं काम कदाचित कुणी केलं नसावं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत अमोल मिटकरी, त्यांचं असं म्हणणं आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना सातत्यानं टार्गेट जे आहे ते केलं जात आहे आणि त्या तो मनस्ताप जो आहे तो रुपाली चाकणकर झेलतात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं एखादी गोष्ट चुकीची झाली, एखादं वाक्य जे आहे ते चुकीचं बाहेर पडलं असेल असं मत जे आहे ते अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.